संपूर्ण विश्वाला सुखशांती तथा दुःखमुक्तीचा संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी तथागतांनी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा भगवान बुद्धांचा पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्या महामानवाच्या महान पुण्याईमुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला विनम्रपणे अभिवादन करतो। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, लहान बालक आणि बालिकांनो, मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांबद्दल मंगलकामना अर्पण करतो। तुम्हा सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख, बल, संपत्ती आणि समाधानाची प्राप्ती हो। तुम्हा सर्वांना निरोगी दीर्घायुष्याचा लाभ प्राप्त हो, अशी मंगलकामना तुम्हा सर्वांच्या प्रती व्यक्त करतो। आज जळगाव या शहरामधील अजिंठा हाऊसिंग सोसायटीमध्ये अतिशय सुंदर अशा या नवनिर्मित जेतवन बुद्ध विहारामध्ये हा धम्मसंस्कार आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। धम्मसंस्कार यासाठीच की या मानवी जन्मामध्ये आपल्याला सर्वात मोठी देणगी प्राप्त झालेली आहे, ते म्हणजे आपलं मन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूर या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्यानंतर 15 ऑक्टोबर 1956 त्याच स्टेजवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक भाषण करतात। त्या भाषणाचा मुद्दा हा आहे की मी बौद्ध धम्माचा स्वीकार का केला। त्या नवदीक्षित बौद्ध समुदायापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते भाषण करतात की मी बौद्ध धम्माचा स्वीकार का केला। आणि त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी सांगतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की रेडा, बैल आणि माणूस यामध्ये फरक आहे। रेडा आणि बैल यांना रोज खायला गवत लागते, वैरण लागते। माणूसही रोज खातो, परंतु माणसाकडे मन आहे, एक सत्सत विवेक बुद्धी आहे, ज्याला आपण म्हणूया सबकॉन्शियस माइंड। म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे फक्त माणसाला समजते। काय केल्यानं माझं भलं होईल आणि काय केल्याने माझी अधोगती होईल हे केवळ आणि केवळ माणसाला समजते, जे रेडा, बैल, कुत्रे, मांजर या प्राण्यांना समजत नाही। का बरं? कारण माणसाकडे मन आहे, माणसाकडे एक सत्सत विवेक बुद्धी आहे। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये विश्वासानं ठासून सांगतात की म्हणून माणसाचं मन हे सुसंस्कृत झालं पाहिजे। म्हणजे माणसाच्या मनावर चांगल्या संस्काराची जडणघडण झाली पाहिजे, चांगल्या विचारांची जडणघडण झाली पाहिजे, सुसंस्कृत झालं पाहिजे आपलं मन। जर माणसाचं मन सुसंस्कृत झालं नाही तर त्या प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये काही फरकच राहणार नाही ना। कारण बघा, ते पण जन्मास येतात, लहानाचे मोठे होतात, खातात, पितात, म्हातारे होतात, आजारी पडतात, शेवटी मरतात। माणूसही जन्मास येतो,
लहानाचा मोठा होतो, खातो पितो, शेवटी म्हातारा होतो, आजारी पडतो, शेवटी मरतो. पण फरक आहे ना. शारीरिक बाबी जरी सारख्या वाटत असल्या, शारीरिक धर्म जरी सारखे असले, पण मोठा फरक आहे, ते म्हणजे आपलं मन. या मानवी जन्मामध्ये सर्वात मोठी देणगी, गिफ्ट आपल्याला मिळालेलं आहे, ते म्हणजे आपलं मन. जेव्हा बाळाचा जन्म होतो, ते बाळ फक्त शरीर घेऊन जन्म घेत नाही, त्या शरीरासोबत एक मन सुद्धा जन्मास येत असते. आणि म्हणून या मानवी जन्मामध्ये आल्यानंतर आपलं माणसाचं हे आद्य कर्तव्य आहे की ज्याप्रमाणे या शरीराला, या पोटाला 2 वेळच्या भाकरीची गरज आहे, त्याप्रमाणेच माणसाला म्हणजे मनाला संस्काराची गरज आहे, संस्काराची गरज आहे. आणि म्हणून या मनावर चांगले संस्कार पेरण्यासाठी हा सगळा धम्म संस्कार विधी आहे. तुम्ही पोट भरण्यासाठी जेवण करता ना, पोटाला भूक लागते, तुम्ही जेवण करता, बरोबर आहे की नाही, ती गरज आहे. तर माणसाची एकच गरज आहे का ती? नाही, माणसाच्या मनाची पण काही गरज आहे. त्या गरजांची पूर्तता करणं आवश्यक आहे. आणि ज्या वेळेस माणसाच्या मनाची गरज पूर्तता होत नाही, तर गरजा पूर्ण न झाल्यामुळे माणसाचं मन अकुशल मार्गाने लागते. आणि अकुशल मार्गाला लागलेलं मन माणसाला दुःख देते. भगवान बुद्ध एका उपदेशामध्ये सांगतात, आताच तुम्ही धम्मपदाचा एक ऑडिओ ऐकला, त्याची जी सुरुवात आहे, धम्मपद ग्रंथाची जी सुरुवात आहे, ती कशापासून आहे? त्या गाथेपासून आहे. यमक वग्गाची पहिली गाथा आहे. भगवान बुद्ध उपदेश करतात की जर एखादा व्यक्ती वाईट मनाने बोलतो किंवा वाईट मनाने कार्य करतो, तर दुःख सुद्धा त्याचा पाठलाग त्याचप्रमाणे करते, ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या पायाचा पाठलाग त्या बैलगाडीची चाकं करतात. जर तो व्यक्ती वाईट मनाने बोलतो आणि वाईट मनाने कार्य करतो, दुःख त्याचा पाठलाग तसंच करत असते. या उलट दुसऱ्या जोडीमध्ये यमकमध्ये बुद्ध उपदेश करतात, जर एखादा व्यक्ती चांगल्या मनाने म्हणजे काय, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, सुसंस्कृत मन, चांगल्या विचारांचं मन, चांगला संस्कारित झालेलं मन, अशा सुसंस्कारित मनाने, चांगल्या मनाने बोलतो, विचार करतो किंवा कार्य करतो, तर सुख सुद्धा त्याचा पाठलाग किंवा त्याचा म्हणजे त्याची साथ कधीच सोडत नाही, ज्याप्रमाणे माणसाची सावली माणसाचा साथ कधीच सोडत नाही. बुद्धाचा उपदेश आहे. धम्मपदाची सुरुवात ह्या गाथेपासून आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की माणसाचं जे सुख आहे ते कोणावर अवलंबून आहे? माणसाच्या मनावर, चांगल्या मनावर अवलंबून आहे. माणसाचं जे दुःख आहे ते सुद्धा तुमच्या मनालाच कारणीभूत आहे. आणि म्हणून एक गोष्ट चांगल्या प्रकारे, अगदी सुस्पष्ट, क्लिअर आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की माझ्या जीवनातील जो सुखकर्ता आहे तो मीच आहो. माझ्या जीवनाचा जो दुःख हरता आहे तो कोण आहे? तो सुद्धा मीच आहो. माझा सुखकर्ता, माझा दुःखहर्ता दुसरा कोणीही नाही आहे जगामध्ये. माझा सुखकर्ता, माझा दुःखहर्ता मीच आहो. या उपदेशालाच भगवान बुद्धांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत सांगितलं. 3च शब्दात सांगितलेलं आहे, अत्त दीप भव. अत्त म्हणजे स्वतः, दीपक दीप जळतोय, भव म्हणजे व्हा. स्वतःचा दीप स्वतः व्हा, स्वतःचा प्रकाश तुम्ही स्वतः व्हा, स्वतःचे दीप स्वतः व्हा. दुसरं कोणी तुम्हाला सुखी करू शकत नाही. दुसरं कोणी येऊन चमत्कार घडेल, काहीतरी अलौकिक शक्ती उत्पन्न होईल, कोणीतरी येईल आणि तुमचं दुःख हरण करेल, असं होणार नाही. तुमचा सुखकर्ता तुम्हीच आहात, तुमचा दुःखहर्ता तुम्हीच आहात. म्हणून बौद्ध धम्माचा हा जो उपदेश आहे, हा उपदेश आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांना हे प्रकर्षाने सांगायचं होतं, बौद्ध धम्माचा स्वीकार का केला. या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर हा मुद्दा ठासून सांगतात. अरे माणसाचं जीवन फार अनमोल आहे, कारण माणसाच्या जीवनामध्ये आपल्याला हे मन प्राप्त झालेलं आहे. या मनाला सुसंस्कारित करून, या मनावर चांगले संस्कार पेरून, मनाचा सदुपयोग करून आपण हे जीवन अतिशय सुखपूर्वक जगू शकतो. या जीवनामध्ये आपण सुखाने जगू शकतो. जरी आपल्या मानवी जन्म हा अनित्य आहे,
मृत्यू आज न उद्या आपल्याला प्राप्त होणारच आहे, परंतु जोपर्यंत मृत्यू येईल त्या मृत्यूच्या क्षणापर्यंत तुम्ही सुखी जीवन जगू शकता, अगदी सुखपूर्वक जीवन जगू शकता. यासाठी तुमच्या मनावर चांगला संस्कार पेरणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेबांच्या दृष्टीनेही आपण बौद्ध धम्माकडे बघणं गरजेचं आहे की गरज काय होती बाबासाहेबांना बौद्ध धम्म स्वीकार करण्याची आणि या सर्व समाजाला बौद्ध धम्म देण्याची गरज काय होती हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. आज आपण स्वतःला बौद्ध म्हणतो, जवळपास 64 वर्ष झाली ना आपल्याला बौद्ध म्हणून, ऐका 65 वर्षात आपण पदार्पण करीत आहोत, म्हणजे आपण 64 वर्षांचे बौद्ध आहोत. तर आपण एक थोडं चिंतन करायला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार का केला असेल, ह्या समाजाला बौद्ध धम्म देण्याची गरज का पडली बाबासाहेबांना. तेव्हा बौद्ध धम्म समजून घेताना बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीने आपण एक कटाक्ष बौद्ध धम्माकडे टाकला पाहिजे की बाबासाहेबांचा नेमका काय विचार होता, बाबासाहेबांना बौद्ध धर्माबद्दल कोणती जिज्ञासा होती, बाबासाहेबांनी काय चिकित्सक अभ्यास केला बौद्ध धम्माचा, काय गरज पडली या समाजाला बौद्ध धम्म देण्याची, याचा थोडासा अभ्यास आपल्याला करा गरजेचा आहे ना. कारण आज तो काळ वेगळा होता, 25, 30, 50 वर्षापूर्वी तेव्हा लोक अज्ञानी होते, अशिक्षित होते, पण आज आपण सर्व सुशिक्षित आहोत. आपल्याला समजतं, आपल्याकडे एक सबकॉन्शियस माइंड विकसित आहे, ऐक ना, आपल्याकडे एक सुदबुद्धी आहे, आपण समजू शकतो की नाही, बुद्धिजीवी लोक आहोत आपण. म्हणून एका उदाहरणाने आपण बाबासाहेबांच्या दृष्टीने बौद्ध धम्म काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. 12 मे 1956 म्हणजे बौद्ध धम्म स्वीकार करण्याच्या अगदी 3 ते 4 महिन्यापूर्वीची गोष्ट. 12 मे 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग वरून एक भाषण केलं होतं. ते भाषण पुस्तकांमध्ये सुद्धा तुम्हाला वाचता येईल. 12 मे 1956 बौद्ध धम्म स्वीकार करण्याच्या अगदी 3 ते 4 महिन्यापूर्वीची गोष्ट. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग वरून बाबासाहेबांनी एक भाषण केलं. ऍक्च्युली बाबासाहेबांना पत्रकारांनी 2 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न होता की तुम्हाला बौद्ध धम्म का आवडतो आणि आज वर्तमान काळामध्ये मानव जातीला सुखी करण्यासाठी बौद्ध धम्म किती फलदायी आहे. आणि या 2 प्रश्नांच्या उत्तरामध्ये बाबासाहेबांचं ते भाषण आहे की मला म्हणजे बाबासाहेबांचं भाषण आहे की मला बौद्ध धम्म का आवडतो आणि आजच्या या घडीला, आजच्या या काळामध्ये मानव जातीला सुखी करण्यासाठी बौद्ध धम्म किती फलदायी आहे. या 2 प्रश्नांच्याच उत्तरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं ते भाषण आहे. तुम्ही ते भाषण वाचलं पण असेल, ऐकलं पण असेल, पुस्तकांमध्ये ते भाषण आहे. त्याच्यावर आपण थोडासा आज प्रकाश टाकण्याचा, ऐकण्याचा प्रयत्न करूया. 12 मे 1956 ते बाबासाहेबांचं भाषण आहे. भाषणाचा मुद्दा असतो की मला बौद्ध धम्म का आवडतो. बाबासाहेबांना बौद्ध धम्म का आवडतो हे सुद्धा आपण जाणून घेऊया. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणाची सुरुवात करतात की मला बौद्ध धम्म का आवडतो. आणि बाबासाहेब म्हणतात मला बौद्ध धम्म यासाठी आवडतो कारण इतर कोणत्याच धर्मात सांगितलेल्या नाहीत अशा 3 गोष्टी बौद्ध धम्मामध्ये आहेत. ठीक आहे, इतर कोणत्याच धर्मात सांगितलेल्या नाहीत अशा 3 गोष्टी बौद्ध धम्मामध्ये सांगितलेल्या आहे. अशा 3 गोष्टी बौद्ध धम्म शिकवितो. बाबासाहेब आंबेडकर त्या 3 गोष्टी स्पष्ट करतात. इतर सर्व धर्म माणूस आणि ईश्वर यांचे संबंध प्रतिष्ठापित करतात. माणूस आणि ईश्वर, माणूस आणि भगवान यांचा संबंध प्रतिष्ठापित करतात. कर्मकांड सांगतात ईश्वराला, भगवानला खुश करण्यासाठी. परंतु बौद्ध धम्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन बौद्ध धम्म प्रज्ञा शिकवितो. बौद्ध धम्म प्रज्ञा शिकवितो. इतर सर्व ठिकाणी माणसामध्ये राग, भेद करणं शिकवलेलं आहे, जातीवाद आहे, माणसामध्ये भेद शिकवलेला आहे. परंतु बौद्ध धम्म माणसाला समता शिकवितो. इतर सर्व ठिकाणी एक गट दुसऱ्या गटाचा राग करतो, परंतु बौद्ध धम्मामध्ये माणसाला करुणा शिकवलेली आहे. हे 3 तत्व मला आवडतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धम्मातील
हे तिन्ही तत्व मला आवडतात आणि मला असं वाटते की मानवी जीवन सुखपूर्वक जगण्यासाठी ही तीनच तत्व महत्वाची आहेत: प्रज्ञा, करुणा आणि समता. प्रज्ञा काय आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मला बौद्ध धर्मातली प्रज्ञा हे तत्व आवडते. प्रज्ञा काय आहे? काय आहे प्रज्ञा? आपण आपल्या मुलींची नावं ठेवतो ना प्रज्ञा, घरावर सुद्धा आपण प्रज्ञा लिहितो. प्रज्ञा काय आहे? प्रज्ञाला हे तत्व समजून घ्यायचं असेल तर साध्या सोप्या भाषेमध्ये आपण त्याचा अर्थ जाणतो की प्रज्ञा म्हणजे शहाणपणा. चांगलं काय आणि वाईट काय हे समजून घेण्याची जी तुमची आकलन शक्ती आहे ती म्हणजे तुमची प्रज्ञा, म्हणजे शहाणपणा, आकलन शक्ती. काय केल्यानं माझं भलं होईल आणि काय केल्याने माझी अधोगती होईल हे समजून घेण्याची जी काही एक सामान्य बुद्धी आहे त्याला आपण प्रज्ञा या दृष्टीने समजून घेऊया. त्यालाच आपण प्रज्ञा असं म्हणूया. तर मानवी जीवन जगत असताना खरंच आपल्या प्रज्ञेची गरज आहे का? प्रज्ञा आपल्याला आवश्यक आहे का? तर तुम्ही आजचा काळ बघा. ज्या काळामध्ये आज आपण ज्या टाइममध्ये आपण जीवन जगत आहोत, आपल्या आजूबाजूला सगळीकडे प्रज्ञा विरहित लोक आपल्याला तुम्हाला दिसतील. प्रज्ञा विरहित लोक. प्रज्ञा म्हणजे खूप शिकलेला माणूस खूप प्रज्ञावान असल्याचा अर्थ होत नाही बरं. प्रज्ञा याला इंग्लिशमध्ये विजडम म्हणतात. विजडम, नॉट नॉलेज. म्हणजे एखादा व्यक्ती खूप शिकला, MA झाला, PhD झाला, किंवा इंजिनियर आहे, वकील आहे किंवा डॉक्टर आहे, खूप शिकलेला आहे, तो फक्त नॉलेज त्याने घेतले. नॉलेज, नॉट विजडम. विजडम नाही त्याच्याकडे, फक्त त्याच्याकडे नॉलेज आहे, विजडम नाही आहे. तर अशा विजडम किंवा अशी प्रज्ञा नसलेल्या लोक आपल्या आजूबाजूला तुम्हाला सर्रासपणे पाहायला मिळतील. कसं? त्याचं उदाहरणार्थ तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो मी. औरंगाबादला एक म्हणजे अजिंठा रोडला एक मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव आहे काय चौकाच्या अलीकडे म्हसोबाचं एक मंदिर आहे. तिथे पुढेच आमचं एक चौक्याला आमचं ट्रेनिंग सेंटर असल्यामुळे नेहमी आमचं त्या रोडला जाणं येणं असते. तर कधी जाताना आम्ही त्या मंदिराकडे पाहतो तर त्या ठिकाणी आम्हाला 4 व्हीलर गाड्या दिसतात, मोठमोठ्या गाड्या दिसतात. तिथे येणारे लोक डॉक्टर असतात, इंजिनियर असतात, वकील असतात. दूरच आम्ही पाहतो तर ती जी मंडळी असतात ना, ती मंडळी त्या ठिकाणी कोंबडे आणतात, बकरी आणतात बली देण्यासाठी. आम्हाला विचार पडतो, अरे काय हे लोक शिकलेले लोक आहेत, हे लोक शिकलेले आहेत आणि हे कोणत्या तरी देवाच्या नादी लागून मुक्या प्राण्यांचा बळी देतात. काय हे लोक, हे जे लोक इकडे शिकलेले आहेत, यांच्या शिक्षणाचा यांचा ज्ञानाचा यांना फायदा काय आहे हे थोडा जरी विचार करत नाहीत. अरे मी जे करत आहो खरंच हे माझ्या कल्याणाचं आहे का? हे जे मी बली देत आहो मुक्या प्राण्यांचा, हे बली देणं हे खरंच माझ्या कल्याणाचं आहे का? जरा पण विचार करत नाही. काय विचार करत नाही? अरे कारण त्यांच्याकडे प्रज्ञा नाही आहे. ते खूप शिकलेले आहेत, नॉलेज आहे त्यांच्याकडे, पण त्यांच्याकडे प्रज्ञा नाही आहे. कारण त्यांच्याकडे ती बुद्धी नाही आहे की चांगलं काय आणि वाईट काय ही बुद्धी त्यांची नष्ट झालेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेस प्रज्ञा नष्ट झाली त्या वेळेस माणूस दुःखात पडतो, चुकीच्या मार्गाचा अवलंब करतो. आणि अशी मंडळी तुम्हाला सर्रासपणे संपूर्ण भारतात पाहायला मिळतील. परिसरात सगळीकडे पाहायला मिळतील. आणि ते लोक डायरेक्ट असा विचार करतात की ह्या जगात कोणीतरी माझा करता धरता आहे, तोच माझं सगळं भलं करणार आहे, काहीतरी येतो चमत्कार करेल, माझं भलं होईल. अरे कुठं विचार करतोय आपण? ही प्रज्ञा नष्ट झालेली लोक आहेत. ज्यांच्याकडे प्रज्ञा नाही आहे ते लोक सर्रासपणे असा विचार करतात की माझं भलं तोच करेल, काहीतरी चमत्कार होईल, काहीतरी म्हणजे घडेल, काहीतरी अलौकिक घडेल, माझं भलं होईल. चमत्कारावरती विश्वास ठेवतात. भगवान बुद्ध म्हणतात, उपदेशा बुद्धांचा, चमत्कारावरती विश्वास न ठेवणे हा धम्म आहे, हा धम्म आहे. आणि आपण चमत्कारावरती विश्वास ठेवतो. प्रज्ञा संपली, आपली प्रज्ञा तिथे संपलेली आहे. आणि प्रज्ञा संपली तर माणूस हा चुकीच्याच मार्गाचा अवलंब करतो. तुम्ही टीव्ही सुरू करा, सकाळी तुम्ही टीव्ही सुरू करा, आस्था चॅनल लावा, कोणतं धार्मिक चॅनल लावा, सर्रासपणे त्या ठिकाणी तुम्हाला तेच पाहायला मिळते. तुमचं राहू मध्ये केतू गेला, तुमचा मंगळ खराब झाला, तुमचा गुरु खराब झाला, तुमचं असं झालं, तुमचा राहू केतू खराब झाला. आणि ते ग्रह चांगले करायचं असेल तर आमच्याकडे ते म्हणजे सुखी जीवन जगण्याचं यंत्र आहे.
तुमचं ग्रह चांगलं करायचं असेल, सुखी करण्याचं आमचं यंत्र आहे, होम डिलिव्हरी. लगेच ह्या नंबर कॉन्टॅक्ट करा. अरे माणसाच्या सुखाची होम डिलिव्हरी होते. आणि लोक करतात, बरं लोक करतात, लगेच फोन ते बुकिंग करतात, ते यंत्र मागवतात आणि म्हणतात हा आता मी सुखी झालो. अरे कुठे गेली तुमची प्रज्ञा? तुमची आकलन शक्ती कुठे गेली? तुमची सुदबुद्धी गेली कुठे? जरा पण विचार करत नाही. अरे खरं असं होऊ शकते का? एखादा व्यक्ती साधा पोपट घेऊन येतो पिंजऱ्यामध्ये, तुमच्या घराच्या पुढे उभे राहतो, भविष्य पाहणारा ज्योतिष, आणि मग सहज त्याला 10 रुपये देतो. तो पोपट बाहेर येतो, एक पत्र काढतो आणि तो तुमचं भविष्य सांगतो. आणि आपण विश्वास ठेवतो आपण. का ठेवतो? कारण प्रज्ञा नाही ना आपली तेवढी. लगेच विश्वास ठेवतो, अरे हो माझं भविष्य आहे. एखादा सहज कोणीतरी येतो, तुमची हस्तरेखा बघतो आणि पाहतो हे तुमची लाईन अशी गेलेली आहे दिल्लीला, जी मुंबईला गेलेली आहे, तिथं क्रॉस झालेला आहे, तुमचं दुःख आहे, हे तुमची हस्तरेखा अशी आहे. लगेच टेन्शन येते आपल्याला, लगेच आपला विश्वास बसतो त्या हस्तरेखेवर, भविष्यावर. कुठे आहे आपली प्रज्ञा? आणि अशा गोष्टींवरती विश्वास ठेवणारे जी लोक आहेत ना, एखादा अडाणी माणूस विश्वास ठेवेल तर समजून घेऊ, अशिक्षित माणूस विश्वास ठेवत असेल तर तेही समजून घेऊ. तर शिकलेले लोक सुद्धा अशा गोष्टींवरती विश्वास ठेवतात. मग आम्हाला कधी कधी कीव येते. औरंगाबादला जिथे आम्ही राहतो ना, तिथे एक 80 वर्षांची म्हातारी आई राहते, 80 वर्षांची म्हातारी आई. आणि ती म्हणते हे आम्हाला नाही पाहिजे, सर्व आमचा बुद्ध श्रेष्ठ आहे, नाही पाहिजे म्हणते आम्हाला भविष्य कोणाचं राहू केतू काहीच पाहिजे, आमचा बुद्ध श्रेष्ठ आहे. ती बुद्धालाच मानते, क्लिअर, तिची श्रद्धा एकदम क्लिअर आहे, सुस्पष्ट आहे. बुद्धच म्हणते आमचे शरणस्थान आहेत, मला बाकी काहीच नको, कोणता देव नाही, काही नाही, काहीच नाही. आम्हाला कधी कधी वाटते अरे मग आमची 80 वर्षांची अडाणी अशिक्षित म्हातारी बरी, की जिला समजलं तिची प्रज्ञा किंवा थोडीशी प्रज्ञा तिची विकसित झाली, ती बुद्धावर प्रॉपर बुद्धांवर तिची श्रद्धा क्लिअर आहे, ती अशा कोणत्याच म्हणजे या भांबड पसाऱ्यावरती विश्वास ठेवत नाही. आणि मग नंतर आम्हाला दया येते की शिकलेले लोक सुद्धा जेव्हा प्रज्ञा विकसित न झाल्यामुळे अशा या भांबड पसाऱ्यावरती विश्वास ठेवतात. हा सगळा पसारा पसरलेला सगळीकडे, तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये सगळीकडे अशाच प्रकारे प्रज्ञा विरहित, प्रज्ञा संपलेला सगळा कर्मकांड सुरू आहे. काही दिवसानंतर पण एक कर्मकांड सुरू होणारच आहे. सर्रासपणे आपण या गोष्टीवरती विश्वास ठेवतो, कोणीतरी येईल आणि माझं चमत्कार करेल, माझं भलं करेल. बांधवांनो, तुमचा सुख करता, तुमचा दुःख हरता कोणी नाही आहे, तुम्ही स्वतः आहात. हे तुम्हाला कधी समजेल? जेव्हा तुमची प्रज्ञा विकसित होईल. जेव्हा तुमची प्रज्ञा विकसित होईल तेव्हा तुम्हाला समजेल. आणि जे पाहतो ना आपण, जे लोक दुःखी आहेत ना, जे लोक एकदम ग्रासलेले आहेत दुःखाने, ते लोक दुःखी यासाठीच आहेत कारण त्यांच्याकडे प्रज्ञा नाही आहे. बस ते टाळ वाजवून नारळ फोडणं एवढ्यावर विश्वास ठेवतात की कोणतरी येईल, माझं भलं करेल, माझं दुःख नष्ट करेल. असं होत नाही बांधवांनो, असं कधीच होत नाही. आणि म्हणून प्रज्ञा किती महत्वाची आहे आजच्या काळात जीवन जगण्यासाठी, याचं महत्व तुम्हाला लक्षात येईल. सगळा स्तोम माजलेला आहे, सगळीकडे अशाच प्रकारचं कर्मकांड तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे ज्या ठिकाणी प्रज्ञा नाही आहे, ज्या ठिकाणी प्रज्ञा संपलेली आहे, अशा ठिकाणी गर्दी जास्त पाहायला मिळते. एक लाइटिंग असते मस्त, एकदम असं एकदम वेगळे हे असतं, सर्व चमत्कार असते, सर्व लाइटिंग वगैरे सगळं फॅशन असते. आणि त्या गोष्टींमध्ये आपण भाडून जातो, त्या गोष्टीवर लगेच आपण लोभीत होतो, अरे माझं भलं करेल. प्रज्ञा संपली आपली. म्हणून बांधवांनो, विचार करा की आज सुखी जीवन जगण्यासाठी प्रज्ञा किती महत्वाची आहे, विजडम किती महत्वाचा आहे. नसू द्या शिक्षण, काही गरजेचं नाही, पण प्रज्ञा महत्वाची आहे. म्हणून शिक्षणासोबत प्रज्ञा सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये विकसित झाली पाहिजे. जर प्रज्ञा नसेल तर चुकीच्या मार्गाचा आपण अवलंब करतोच, आणि चुकीच्या मार्गाचा अवलंब केला तर काय होईल? तुम्ही सुखी व्हाल का? नाही, तुमच्या पदरी फक्त दुःखच येणार आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की इतर कोणत्याच धर्मात सांगितलेले नाही असे 3 तत्व बौद्ध धम्म शिकवतो. पहिलं, प्रज्ञा शिकवितो. अंधश्रद्धा, बुवाबाजी, अंधभक्ती, अंधविश्वास, जुन्या चालीरीती, रूढी परंपरेच्या पलीकडे जाऊन भगवान बुद्ध माणसाला प्रज्ञा शिकवितात. पर बौद्ध धम्म प्रज्ञा शिकवितो. आणि म्हणून प्रज्ञेचं
आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे हे तुमच्या लक्षात येईल. बौद्ध धम्म समता शिकवितो. आज समता किती आवश्यक आहे ना आवश्यक. बौद्ध धम्म समता शिकवितो. आज जेव्हा आपण पाहतो, अभ्यास करतो, पण प्रत्येक ठिकाणी माणसामध्ये नक्की कुठे ना कुठेतरी भेद केलेला आहे. कोणत्या तरी स्तरावरती असमानता पाहायला मिळते. कोणत्या तरी क्षेत्रामध्ये नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला भेद पाहायला मिळतो, असमानता पाहायला मिळते. ही जी अनइक्वॅलिटी जी आहे ना, ही अनइक्वॅलिटी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. याच्या पलीकडे जाऊन भगवान बुद्ध माणसामध्ये समानता प्रस्थापित करतात. जातीवाद असेल, पंथभेद असेल किंवा कोणता भेद असू द्या, त्याच्या परे जाऊन, त्याच्या पलीकडे जाऊन बुद्ध माणसाला समता शिकवितात. समता, इक्वॅलिटी. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्मातील समता हे जे तत्व आहे, हे तत्व बाबासाहेबांना आवडलं. बाबासाहेब आंबेडकर तिसरं तत्व सांगतात की मला बौद्ध धम्म का आवडतो. हे जे तिसरं तत्व आहे ते म्हणजे करुणा. आवश्यक आहे ना करुणा. माणसामध्ये जे रागाची भावना उत्पन्न होत आहे, जे भांडणं होत आहेत, कोणता मुद्दा कोणताही असू द्या, कोणताही मुद्दा असू द्या, जातीचा असू द्या किंवा कोणता वैयक्तिक मुद्दा असू द्या, माणसामध्ये जो कलह निर्माण होत आहे, माणसामध्ये जे वादविवाद उत्पन्न होत आहेत, त्याचं कारण काय आहे. कारण आपल्यामध्ये दुसऱ्यांच्या प्रती करुणा नाही आहे. कोणत्या तरी एखाद्या क्षुल्लक मुद्द्यावरून आपण केवळ एक दुसऱ्यांच्या प्रती कमी भावना लेखतो, हीन भावना लेखतो आणि त्याच्याप्रती आपण राग उत्पन्न करतो, त्याचा द्वेष करतो. मग ह्या द्वेषाचा, ह्या रागाचा जो फल आहे ते कशामध्ये होईल. भांडणामध्ये, कलहामध्ये होतो. आणि या संपूर्ण जगामध्ये कलह सुरू आहे, वादविवाद सुरू आहे माणसामध्ये. कारण करुणा नाही आहे. म्हणून ज्या ठिकाणी बुद्धाची करुणा आहे ते लोक पुढे गेलेली आहेत. बुद्धाची करुणा फार आवश्यक आहे. मनातला राग नष्ट झाला पाहिजे, मनातला द्वेष नष्ट झाला पाहिजे आणि मनामध्ये सर्व प्राणी मात्रांबद्दल, संपूर्ण मानव जातीबद्दल करुणा उत्पन्न झाली पाहिजे. तेव्हाच तर मनातला राग कमी होईल ना, द्वेष कमी होईल की नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भाषणामध्ये जेव्हा सांगितलं की मला बौद्ध धम्म का आवडतो, कारण इतर कोणत्याच धर्मात सांगितलेल्या नाहीत अशा या 3 गोष्टी, प्रज्ञा, समता आणि करुणा, या 3ही गोष्टी एकाच ठिकाणी भगवान बुद्ध शिकवतात. आणि म्हणून मला बौद्ध धम्म आवडतो. हे 3ही तत्व आपलं हे मानवी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत. प्रज्ञा पण आवश्यक आहे, समता पण आवश्यक आहे आणि करुणा सुद्धा आवश्यक आहे. पण आपल्याला अजूनही प्रज्ञेचा अर्थ समजलेला नाही ना. हा प्रज्ञेचा अर्थ जेव्हा आपल्याला समजेल ना, तर खऱ्या अर्थाने आपल्याला बौद्ध धम्मातला जो खरा संस्कार आहे, जो खरा मार्ग आहे, विज्ञानवादी मार्ग, तो समजून येईल. पण आजही आपण पाहतो की म्हणजे जसं आपले काही मंडळी महाडला जातात, महाडला जिथे बाबासाहेबांनी 14 सत्याग्रह केला, महाडला जातात आणि त्या ठिकाणी त्या पाण्यात उतरतात. अरे हेच ते पाणी आहे, बाबासाहेबांनी ते पाणी पिलं होतं, अरे बाबासाहेबांचा स्पर्श झालेला आहे, पवित्र पाणी आहे, ते पाणी पितात. अरे ते खराब पाणी आहे, ते पाणी खराब आहे ते पाणी. पण आपण म्हणजे काय म्हणतात की बाबासाहेबांबद्दल म्हणजे बाबासाहेबांवरती प्रेम आहे, ते लोभ आहे की नाही, म्हणून आपण जातो आणि अज्ञानापुढे ते पाणी पितो आपण. बाबासाहेबांनी तहान भागवण्यासाठी ते पाणी पिलं होतं का? नाही. बाबासाहेबांना का तहान लागली होती म्हणून त्या बाबासाहेबांनी पाणी पिलं का? नाही. बाबासाहेबांनी तिथे समता प्रस्थापित करायची होती. बाबासाहेब प्रज्ञावान व्यक्ती होते. बाबासाहेबांना प्रज्ञा सूर्य म्हणतो बाबासाहेबांना आपण. तेवढी त्यांची प्रकांड प्रज्ञा बुद्धी त्यांची विकसित झाली होती. बाबासाहेबांना त्या ठिकाणी समता प्रस्थापित करायची होती आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी समता प्रस्थापित करण्यासाठी प्रतिकात्मकरित्या ते पाणी ग्रहण केलं. आणि आज आपण तिथे जाऊन पाणी पितवते. प्रज्ञा पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी. जो माणूस प्रज्ञावान आहे ना, तो प्रज्ञावान व्यक्ती तिथे जाऊन विचार करतो, अरे बाबासाहेबांनी या ठिकाणी समता प्रस्थापित करायची होती आणि बाबासाहेबांना ही समता प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी ते पाणी ग्रहण केलं, असा विचार प्रज्ञावान व्यक्ती करतो. तो ते पाणी पिऊन बाबासाहेबांबद्दल भक्ती प्रदर्शित करत नाही, अनुयायी बनतो बाबासाहेबांचं त्यामागची धारणा काय होती ते समजून घेतो. हे प्रज्ञावान माणसाचं लक्षण आहे. तिथे नाशिकला तो सत्याग्रह केला, मंदिर प्रवेश सत्याग्रह. कशासाठी होता? पूजा करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी नाही, समता प्रस्थापित करण्यासाठी.
बाबासाहेबांची भूमिका जी होती ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा आपण बौद्ध धम्म स्वीकार करतो, बाबासाहेबांच्या दृष्टीने जेव्हा बौद्ध धम्माचा आपण विचार करतो ना, तेव्हा प्रत्येक वेळेस तुमच्यामध्ये प्रज्ञा बुद्धी असायला पाहिजे. ही प्रज्ञा, हा शहाणपणा असायला पाहिजे. म्हणजे काय केल्याने माझं भलं होईल आणि काय केल्याने माझी अधोगती होईल, हे सुदबुद्धी आहे, ही सामान्य बुद्धी आहे. किमान एवढी तरी प्रज्ञा आपल्यामध्ये असावी. बौद्ध धम्मातला सगळ्यात मोठा संस्कार आहे, तो आपल्या मनावरती आपण बिंबवला पाहिजे. आणि तोच संस्कार ही जी लहान लहान जी मुलं आहेत ना, आपली जी पुढची पिढी आहे, या मुलांवर सुद्धा पेरला पाहिजे. आम्ही जेव्हा पाहतो एखाद्या घरामध्ये, तर असे लहान मुलं जे असतात ना, ते जास्त कन्फ्यूज असतात. म्हणजे कसं, घरामध्ये बौद्ध धम्माचा संस्कार मिळतो, आई वडील बौद्ध धम्माचे संस्कार शिकवतात. जेव्हा तो त्याच्या स्कूलमध्ये जातो, कॉन्व्हेंटला जातो, तर कॉन्व्हेंटला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला तिथले संस्कार मिळतात. ते संस्कार पाहतो तिथे 5 घंटे, ते तोच पाहतो. तिथली त्यांची ते चॅन्टिंग, त्या सगळ्या गोष्टी ते पाहतो. जेव्हा तो आपल्या घरी येतो, परिसरामध्ये खेळतो, इतर मुलांसोबत, इतर जी मुलं असतात त्या मुलांसोबत खेळतो, तो पाहतो त्यांचा उत्सव आलेला आहे, त्यांची 10 दिवसांचा ते उत्सव आहे, 9 दिवसांचा उत्सव आहे, त्यांचा अमुक आहे तमुक आहे, ते पाहतो. ही लहान मुलं लगेच कन्फ्यूज होतात, करायचं काय नेमकं. घरामध्ये हा संस्कार आहे, शाळेमध्ये तो संस्कार आहे, परिसरामध्ये हा संस्कार मिळतोय, मुलं कन्फ्यूज होतात. म्हणून आपण आई वडिलांनी एक जबाबदारी म्हणून मुलांना प्रखर देणं, आपण प्रज्ञाची शिकवण दिली पाहिजे की प्रज्ञा काय आहे. अरे आज ज्या पिढीतली ही मुलं आहेत ना, सहज हे मुलं मोबाईल हाताळतात, कॅम्प्युटर हाताळतात. विज्ञानवादी पिढी आहे ही पिढी विज्ञानवादी आहे. मग आज 2020-21 या काळामध्ये ही पिढी एवढी विज्ञानवादी आहे, सगळं सायंटिफिक युग आहे. जेव्हा ही आपली मुलं 20 वर्षांची होतील, 2040 ते युग कसं असेल विचार करा. 2040, तुम्ही काही 50-60 वर्षातली मंडळी आहात, तुम्हीच विचार करा की 1990, 1980 हा काळ कसा होता आणि आज 2020-21 हा काळ कसा आहे. किती बदल झालेला आहे, सगळीकडे सायंटिफिक युग झालेला आहे. आणि मग 2040 मध्ये 20 वर्षानंतर आपली ही जी मुलं जेव्हा तरुण होतील, तर त्यांना तुम्ही दिलेल्या संस्काराचा अभिमान वाटला पाहिजे. माझ्या वडिलांनी मला हा संस्कार दिला, प्रज्ञेचा संस्कार. माझ्या आई वडिलांनी मला हा संस्कार दिला, माझ्या घरामध्ये मला प्रज्ञेचा संस्कार मिळाला, म्हणजे विज्ञानवादी संस्कार मला मिळाले. तो असा तुमचा अभिमान वाटला पाहिजे. तर हा संस्कार फक्त आणि फक्त बौद्धांच्याच घरामध्ये मिळतो. ती तुम्हाला म्हणजे ती बुद्धी प्राप्त होते, ते स्वातंत्र्य प्राप्त होते की तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे की खरंच जे मी करतोय ना ते माझ्या भल्याचं आहे का, हे माझं भलं होणार आहे का, आणि जे मी करतोय ते खरंच माझं अधोगतीचं आहे का माझ्या भल्याचं आहे. हे स्वातंत्र्य, बुद्धीचं स्वातंत्र्य फक्त बौद्ध धम्मामध्येच आहे. आणि हा संस्कार फक्त बौद्ध घरामध्येच मिळतो. आणि म्हणून स्वतःही प्रज्ञावान बना, आपल्या मुलाबाळांना सुद्धा प्रज्ञेची शिकवण द्या. प्रज्ञा त्यांची विकसित करण्या, नॉलेज शाळेमध्ये मिळेल, नॉलेज शाळेमध्ये मिळेल. ते मॅट्रिक होतील, पोस्ट मॅट्रिक होतील, ग्रॅज्युएट होतील, PG करतील, PhD पण करतील, अरे डॉक्टर पण होतील, इंजिनियर होतील, वकील सगळं होतील. पण प्रज्ञेची शिकवण कुठे मिळेल, शाळेत, परिसरामध्ये नाही, कुठे मिळेल. तर ही प्रज्ञा विकसित करण्यासाठी, ह्या प्रज्ञेची शिकवण देण्यासाठी, प्रज्ञेचा संस्कार मुलांना मिळण्यासाठी कुठे मिळेल, विहारामध्ये मिळेल ना. हे जे विहार आहे, हे विहार ते ठिकाण आहे. या विहारामध्ये आल्यानंतरच मुलं प्रज्ञेचे संस्कार ग्रहण करतात, विज्ञानवादी बनतात. आणि बघा मग तेच तुम्हाला प्रश्न विचारतील, आई वडिलांना प्रश्न विचारतील ही मुलं की बाबा हे असं कसं होते बरं, हे तसं कसं होते, प्रश्न विचारतात, चिकित्सक बुद्धी उत्पन्न होते. प्रत्येक गोष्ट. एक मेसेज मी बघितला व्हॉट्सअपला, जपानच्या मुलांचा, जपानी मुलं जे असतात ना त्यांना त्यांच्या शाळेमध्ये वाय नावाचं पुस्तक शिकवलं जातं. WHY, वाय. का ते असं होतं, तर का होत आहे, असं करतोय आपण, का करतोय. तुम्ही नारळ फोडताना का फोडतात, तुम्ही जत्रा यात्रा करताना का करता, तुम्ही असं करता का करता, का. हे मुलांना तुम्ही शिकवा की प्रत्येक गोष्ट जी आपण करत आहोत, मग ते पूजा अर्चा असो, लोक करतात, कोणी करू द्या, काही असो, मुलांना ती शिकवण द्या की प्रत्येक गोष्टीचं कारण काय आहे ते तुम्ही मुलांना शिकवलं पाहिजे. का, वाय, हे असं का होत आहे. मग ते कारण जाणल्याच्या नंतर मुलं स्वतः स्वीकार करतील की हो हे खरंच हे विज्ञानवादी आहे, हे बुद्धी सुसंगत आहे. मुलं स्वतःहून त्याचा स्वीकार करतील, स्वतः विज्ञानवादी बनतील, बुद्धिवादी बनतील, बुद्धिजीवी बनतील.
तर हा संस्कार आपल्या मुलांना देणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे बांधवांनो. हा सगळा संस्कार विहारामधून मिळतो, हा सगळा संस्कार आपल्या घरून आपल्या घरामध्ये मिळतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना एक जबाबदारीपूर्वक हे सांगणं आहे की स्वतः प्रज्ञावान बना, स्वतः प्रज्ञावान बनून आपल्या परिवारामध्ये आपल्या मुलाबाळांना प्रज्ञेचा संस्कार द्या, त्यांना प्रज्ञावादी बनवा, त्यांना समतावादी बनवा, त्यांना बुद्धाची करुणा शिकवा. प्रज्ञा, समता आणि करुणा या 3 तत्वामुळेच बाबासाहेबांना सुद्धा बौद्ध धम्म आवडतो. बाबासाहेबांचं भाषण आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या दृष्टीने आपण बौद्ध धर्माकडे पाहावं, बौद्ध धर्माचं आचरण करावं. आपल्या सर्वांचं मंगल यामध्येच आहे. मी पुनश्च एकदा तुम्हा सर्वांबद्दल खूप खूप मंगल कामना अर्पण करतो. तुम्हा सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख, बल, संपत्ती आणि समाधानाची प्राप्ती हो अशी मंगल कामना अर्पण करून तथागतांच्या आशीर्वाद वचनांमधून आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री अर्पण करीत आहोत. अभिवादनशीलिस्स नित्यं वड्ढापचायिनो चतारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बल.